नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मधमाशांच्या आक्रमणात मेंदडी येथील कोळी व्यावसायिकाचा मृत्यू। म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावालगतच्या खाडीजवळ छोट्या होडीने मच्छीमारी करण्यासाठी गेलेला कोळी व्यावसायिक बाळोजी जाण्या पायकोळी वय 50 खाडी किनारी मँग्रोवच्या झुडपावर बसलेल्या मधमाशांनी आक्रमण केल्याने कोळी व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास घडली। दैव बलवत्तर म्हणून मधमाशांच्या हल्ल्यात मैताच्या पत्नीचा जीव वाचला। मयत मच्छीराम बाळोजी जाण्या पायकोळी वय वर्ष 50 राहणार मेंदडी कोळीवाडा तो आपल्या पत्नीला भर 12 वाजण्याच्या सुमारास खाडीत भरतीचा समा असताना मासेमारीसाठी गेला होता। यावेळी खाडी किनारी टाकलेले जाळे जमा करताना तेथील असलेल्या मँग्रोवच्या झुडपातील मधमाशांनी त्याच्यावर आक्रमण केले। बचाव करण्यासाठी मयत बाळोजी यांनी पाण्यात उडी घेतली, मात्र माशांनी त्याची पाठ सोडली नाही। खूप वेळ पाण्यात राहिल्याने अखेर गुदमरून त्याला जीव गमवावा लागला। त्याच वेळी होडीत बसलेल्या मैताच्या पत्नीला देव दिसला। तिने प्रसंगावधान राखून होडीत असलेली गोधडी अंगावर पांघरून घेतल्याने तिचा जीव वाचला। यावेळी बोटीत बसून राहिलेल्या मैताच्या पत्नीची बोट घटनेपासून 2 ते 3 किलोमीटर दूर अंतरावर भरकटली गेली। याच वेळी जीव वाचवण्यासाठी तिने हाकारा केल्यामुळे शेजारील गावच्या मच्छीमारांनी तिला वाचवले असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच मेंदडी ग्रामस्थांनी धाव घेऊन मयत बाळोजी याला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले। सदर घटनेची नोंद अकस्मात मृत्यू रजिस्टर 3/2025 ने केली असून घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक सुरेश पालोदे करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।